मित्रांनो, आज विहापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी भव्यदिव्य असं एक आदत एक बैलचं मैदान पार पडतंय. या मैदानात आपल्या सर्वांचाच लाडका दशमिंद केसरी बाकासूर दाखल झाला होता आणि बाकासूरसोबत आता आदत किंग शिवा आणि बाकासूर आपल्याला गट क्रमांक 6 मध्ये पाहताना पाहायला मिळाले. आणि या गटामध्ये बाकासूर आणि शिवची हार झाली. आता हार का झाली आपण पाहूया. सर्वप्रथम तर आपण जर बारकाईने पाहिलं असेल तर गाडीची सुट्टी झाल्यापासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर शिवच्या बाजूने गाडी तासात लॉबी झाली. त्यानंतर गाडी सरळ झाली आणि पळत होती, पण पुन्हा एकदा शिवने गाडी तासामध्ये ओढली. तास पलटी झाला आणि गाडी फॉल झाली. बाकासूरची बऱ्याच दिवसानंतर गटाला हार झाली. बाकासूर जायला तिथं गटपास होतोयच, पण काय कारणास्तव कुठेतरी सेमीला हार होते आणि बाकासूर कंटिन्यू करायला तर आहेच. पण आज बऱ्याच दिवसानंतर बाकासूरची गटाला हार झाली पाहून जरासं दुःखच वाटलं. आपण निकाल पाहिला तर निकालावरती एक वेगळीच गाडी निकाल घेतला होता, सुट्टा निकाल घेतला होता. आणि पाहिलं तर बाकासूर मागे खूप अंतरावरती मागेच होता. असं मित्रांनो खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत असते. पण मित्रांनो निकाल बघितला आणि निकाल बघितल्यानंतर सर्वत्र चर्चा चालू झाली. तर बरेच जण म्हणायला लागले की पायरा कुठेतरी चुकलाच. पण मित्रांनो मला तरी वाटतं की पायरा चुकला नाही, कारण की शिव आणि बाकासूर यांच्या आधीसुद्धा पाळलेत आणि शिव चांगलाच पळतोय आणि तेव्हा गुलालाची मानकंसुद्धा झाली होती. त्यामुळे शिव चांगलाच पळतोय. त्यामुळे शिवला नाव ठेवून चालणार नाही. बाकासूर तर काय चीज आहे हे सर्वांना माहिती. बाकासूर नक्कीच पुढल्या मैदानात कमबॅक करेल. त्यानंतर अजून एक बोललं जातं की बाकासूरला आदत मैदानात पळावलंच नाही पाहिजे. आणि आज वाकेश्वरला एक ओपनचं मैदान आहे, तरीसुद्धा बाकासूरला आदत मैदानात का नेलं. पण मित्रांनो मैदान हे मैदान असतंय, मग ते ओपन असो किंवा आदत असो, कुठे का होईना पण पाहायचं. हां, पण आदतमध्ये कोणता पण नंदी असो पण बाकासूरला साथ देणार पाहिजे. आणि शिवसुद्धा साथ देतो, शिवच्या आधीसुद्धा पाहिलं होती. पण असणे कधी कधी दिवस नसतो, नशीब नसते आणि हार जीत होत असते. बाकासूर नक्कीच पुढल्या मैदानात कमबॅक करेल. तर मित्रांनो या गटाला हार झाल्याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा. बाकासूरला आणि शिवला आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. सात मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो हा गट तुम्ही P3 लाईव्हवरती गट क्रमांक 6 मध्ये तुम्ही पाहू शकता. तुम्हाला समजेल नक्की हार झाली आणि कमेंट करून नक्की सांगा. या हार झाल्याबद्दल तुमचं मत काय आहे, नक्की हार कशामुळे झाली कमेंट करायला विसरू नका.